नमस्कार. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, नवीन अपडेट आली आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशांच्या संदर्भात 50,000 रुपये सर्वांना वाटप. बघा, सर्वांना 50,000 रुपये. जेवढ्या महिला पात्र आहेत, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना 50,000 रुपये वाटप होणार आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वांना जमा होणार नवीन निर्णय. बघा, 50,000 रुपये सर्वांना जमा होणार आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट सरकारकडून आली आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. 50,000 रुपयांच्या संदर्भात कोणत्या महिलांना वाटप होतील, कशा पद्धतीने वाटप होतील, कधी अर्ज भरायचे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 50,000 रुपयांचं वाटप तुम्हाला आता सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. जेवढ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे तेवढ्या महिलांसाठी सरकार नवीन निर्णय घेणार आहे आणि 50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, 50,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्या महिलांनी, लाडक्या बहिणींनी, माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. 50,000 रुपये तुम्हाला पाहिजेत का? अतिशय जबरदस्त अपडेट आहे. नवीन निर्णय सरकार घेणार आहे 50,000 रुपयांच्या संदर्भात. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. नेहमी संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलोत. पुरावा तुमच्यासमोर पाहू शकता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वात महत्त्वाची योजना आहे. महायुती सरकारची सर्वात महत्त्वाची योजना. विधानसभा निवडणुकीत ही योजना टर्निंग पॉईंट ठरली. बघा, विधानसभेची जी निवडणूक झाली तर त्या निवडणुकीत ही योजना टर्निंग पॉईंट ठरली. महायुतीला महाविजय मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता सरकार मोठा निर्णय घेणार आहे. पाहू शकता. बघा, महायुतीला ज्या लाडकी बहीण योजनेने विजय मिळवून दिला तर त्या लाडक्या बहिणींसाठी सरकार आता मोठा निर्णय घेणार आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, सर्वात मोठा निर्णय सरकार घेणार आहे. सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी सरकार आता घेणार आहे. काय निर्णय, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. बघा, तर पहा, या निर्णयामुळे सरकार लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे. बघा, या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य जे ते मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी याबाबत नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नांदेड येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली आहे. अजितदादा पवार म्हणाले, लाडक्या बहिणींना सांगायचे आहे की अनेक जण योजनेबाबत गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. बघा, लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. एखाद्या महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला तर विरोधक अफवा पसरवतात. लाडक्या बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे. अजितदादा पवार पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींना दरमहा लाभ मिळत राहणार आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी. तुम्हाला दर महिन्याला लाभ जो आहे तो मिळत राहणार आहे आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार नाही आहे असं देखील त्यांनी म्हटलं. बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे आणि तुम्हाला जो काही लाभ आहे तो दर महिना मिळत राहणार आहे आणि योजना बंद होणार नाही आहे. उलट बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, नवीन अपडेट, महत्त्वाची अपडेट. उलट नवा प्रस्ताव आणला जात आहे. त्यासाठी काही बँका पुढे आलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका खूप चांगल्या आहेत. योजनेचे दरमहा 1,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य द्यायचं आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. बघा, जो काही कर्ज तुम्हाला दिलं जाईल 30,000 ते 40,000 रुपयांचं किंवा 50,000 रुपयांचं, तर ते कर्ज तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे. कशाच्या जोरावर? फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात म्हणून. लाडकी बहीण योजनेसाठी जेवढ्या महिला पात्र असतील तेवढ्या महिलांना 30,000 ते 40,000, 50,000 रुपयांचं
रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य जे आहे ते सरकार उपलब्ध करून देणार आहे. आणि त्या कर्जाचा जो हप्ता आहे तो योजनेतून वळता करता येईल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर 40,000 50,000 जेवढं काही कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल तर ते कर्ज तुमच्या उद्योगासाठी व्यवसायासाठी तुम्हाला स्वतःचं काहीतरी आर्थिक त्या ठिकाणी स्वावलंबी तुम्ही बनावं म्हणून, आर्थिक सक्षमीकरण तुमचं व्हावं म्हणून सरकार तुम्हाला 40,000 30,000 50,000 रुपयांपर्यंतचं जे काय अर्थसहाय्य ते उपलब्ध करून देणार आहे. फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेच्या हमीवर. बघा, आपण कर्ज घ्यायला जातो तर आपल्याला काहीतरी हमी बँकेमध्ये द्यावी लागते तरच आपल्याला कर्ज मिळतं. फक्त यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्याही पद्धतीची हमी द्यायची नाही. फक्त लाडकी बहीण योजनेत तुम्ही पात्र आहात या हमीवर तुम्हाला 40,000 30,000 50,000 रुपयांचं कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. म्हणजेच त्यामधून तुमचा जो काही व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. बघा, सरकार बँकांसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30,000 ते 40,000 रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसल्यास या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पाहू शकता बघा, जर तुमच्याकडे भांडवल नसेल, तुम्हाला काहीतरी उद्योग सुरू करायचा असेल तर तुम्हाला योजनेच्या हमीवर, फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेच्या हमीवर तुम्हाला लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशातून भरण्याची योजना सरकारच्या विचारात आहे, असे अजितदादा पवार म्हणाले. म्हणजे सगळं बघा, सगळं काही तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. 50,000 रुपयांचं जर तुम्हाला कर्ज हवं असेल तर यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही लाडकी बहीण साठी पात्र आहात असं एखादं तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज वगैरे, किंवा लाडक्या बहिणींना ज्या ठिकाणी तुमचं बँक अकाउंट आहे त्या बँकेला माहिती असतं की तुमच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये जमा होत आहेत. दरमहा जर तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा होत आहेत म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात. बरोबर आहे, ठीक आहे. दुसरं म्हणजे आता तुम्हाला 30,000 द्यायचे की 40,000 रुपये द्यायचे हे पण त्या ठिकाणी ठरत असतं लाडकी बहिणींसाठी. त्यानुसार तुम्हाला 30,000 40,000 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. पण आता हे कधी मिळतील, कसा अर्ज करायचा आहे, बघा अजून हे सुरू झालेलं नाही आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या, 40,000 50,000 जे काही कर्ज तुम्हाला हवं आहे ते अजून सुरू झालेलं नाही आहे. त्यासाठी हा जो काही प्रस्ताव आहे तो सरकार आणत आहे, अजून त्याची मंजुरी झालेली नाही आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटींहून अधिक बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. जर आपण पाहिलं तर बघा, जवळपास 2 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये थेट जे काही पैसे ते जमा होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होत आहेत. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा, 11वा हप्ता जो आहे तो 11वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. 10 हप्ते आतापर्यंत मिळाले आहेत. आता 11वा हप्ता हा मेचा हप्ता आहे. मे महिन्याचा हप्ता आहे आणि मे महिना सुरू झालेला आहे. मे महिना सुरू आहे, मे महिन्याची 20 तारीख आज आहे. आता मेचा हप्ता खात्यात कधी येणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित होत आहे. पण काळजी करू नका, मे महिना 31 दिवसांचा आहे. ठीक आहे. आता शेवटपर्यंत म्हणजेच एंडिंगपर्यंत, महिन्याच्या एंडिंगपर्यंत, महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे काही 1,500 रुपये ते 1,500 रुपये तुम्हाला जमा केले जातील. अशा पद्धतीची जी आपण अपडेट आहे ती पाहिलेली होती. त्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. परंतु ऑफिशियल तारीख अजून आलेली नाही आहे तुम्हाला 1,500 रुपयांच्या हप्त्याच्या संदर्भात. पण 30,000 40,000 50,000 रुपयांचं जे काही कर्ज आहे ते सरकार तुम्हाला उपलब्ध करून देते आहे, फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेच्या हमीवर. त्याचा प्रस्ताव पण सरकार आणत आहे आणि त्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला जे काही आर्थिक सक्षमीकरण तुमचं करायचं आहे किंवा तुमचा स्वतःचा जो काही व्यवसाय सुरू करायचं, तुमचं जे काही स्वप्न आहे ते लवकरच तुम्हाला पूर्ण केलं जाणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आर्थिक सहाय्य जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे बँकांच्या माध्यमातून. आणि फक्त योजनेच्या हमीवर म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेतात, या हमीवर तुम्हाला 30,000 40,000 50,000 रुपयांचं जे काही कर्ज आहे, अर्थसहाय्य आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला तुमच्या उद्योगामध्ये वापरता येईल. त्यासाठी तुम्हाला हप्तासुद्धा देण्याची गरज नाही. तुमच्या लाडकी बहीण योजनेतून तुमचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी वळता होणार आहे. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट, महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.